तर हाय सगळ्यांना. तर भुका लागले तर बघा पोटाला. काढा की. मला भूक लागली. पैसे उडकते मी आता 10 रुपये. काय करावं, चालत जावं लागते. लय काम आहे. लय डेंजर काम आहे का नाही हो. लय पण इलाज नाही, करावं पण लागतं. वाटत नाही. करावं लागतं. चेन लावू का? लाव. मग आधीच पार्किंग दिसते ना, अजून पार्किंग. भुका लागल्या त्यांना. लय शिळच आणलं होतं आम्ही खायला. काय करावं, उरकत नाही ना. आणि कामाने टाटून जातोय जीव मरणाचा. जाऊ बघू द्या. तर हो का, आमची कंपनी त्या रोडला आहे. गाडी आली त्या रोडला आहे. घ्या की. काय लाजताय काय माहिती का, आपल्या गावची आहे ती वय लाजते द्या. त्यांना भूक लागली ना, तर त्या म्हणल्या येपर्स घ्यायचं. म्हणून येपर्स घ्यायला लागल्या दुकानात. तर मी म्हणलं चला, म्हणलं कंपनीत नाही बरं का परवानगी, कारण सिटी कॅमेराच आहे तर. आणि मोबाईल पण म्हणजे आता तुम्ही तर इंस्टाग्राम बघा आणि हेडव पण बघत असताना. पहिलं हेडव मी लवकर टाकत होती, म्हणजे लवकर म्हणलं तरी 5-6 वाजता नाही बाय 8, 8:30च्या नंतर टाकायचे. पण आता मी टाकते 6ला, 6:30ला, 7ला. मग तेव्हा उठून आम्हाला आवरावं लागतंय. आंघोळ गार पाण्याने करावं लागते. इथं गॅस ना फीस, खायचं वांद, लय अवघड झाली परिस्थिती. पण काय करायचं आता. तर त्याला जाऊ द्या. सकाळी केली भेंडी, पण रात्रीची शापूची भाजी होती जास्त. मग आम्ही शापूचीच भाजी आणली. अजून खायलाच घेते त्या काय. लाज बी वाटते खाली जाऊन. नाही माणसं बघते. आता या पर्साने काय पोट भरतंय. बिस्किट तर घ्यायचं. बिस्किटाने तर भरल. दिसली का तशी कंपनी आहे त्या. खोकी तयार होत्यात त्याच्यात निराळने. वेगळी वेगळी कंपनी, म्हणजे वेगळी वेगळी खोकी. घडीतली काम ते बाय डोकावर झालंय नुसतं. काय सांगायचं तुम्हाला. तर बाया बी आहे त्या कामाला. 7-8 बाया आहेत त्या. गडी आहे ती 10 गडी आहेत तर म्हणलं चला हेडव तर बनवा म्हणलं. तर आता ही हेडव काय उद्याच पडेल. आता मी हेडव काय छोटे छोटे टाकणार आहे. कामामुळं काय मला सुचना आहे. लय डोकावर झालंय. काय करावं आणि काय नाही. तर रूम अशी जवळ भेटायला पाहिजे, पण लय लांब रूम आहे. आता काय करावं. राहायची सोयी जायला तर नकोच वाटतं. नुसतं पाय दुखते तर उभाच काम आहे. उभा राहूनच काम करायचं. आणि खाली बसून लागलं की 5 मिनटं लागतंय खाली बसून. आता माणसाला जीवन म्हणल्यावर 5 मिनिटांनी बसतं, 5 मिनिटांनी उठतं. असं माणूस बसतं आहे का नाही. माणसं तोंडाकडे बघते. तर सकाळच्या पारी बरं का भाऊ बहिणीनं ॲडजस्ट करून घेत जावं, कारण काम असते ते डबा करावा लागतो. आता दोघी कोण लेकरं, वहिनी, भाव आणि म्हणजे 7-8 जणांचा काम करायचं असतंय हे की नाही. अहो बिस्किट तर आणायचं. पोट तर भरलं असतं. पोट तर भरलं असतं किंवा याने काय एवढंच आहे नग मला नाही तिथे बिस्किट मला आवडत. 12 झाला बाया. पेटलं बघा. पेटू ते कुठं आपलं गाव आहे. पण लाईट असावा. मग काय लाईट महत्वाची आहे. तर चला इंस्टाग्राम पण मला हेडव टाकायचं आहे. तर हेडवला काय करायला इसू नका. तर भाऊ आहे तिथंच, त्याला खेपे नाही तर भाऊ असते सोबत. आम्ही दोघी काय नसतोय, नाहीतर माणसानं दोघीच लागला फिरायला. मग काय तर भाऊ असतो सोबत सोडावायला. आणि आता त्याला खेप आली ना, म्हणून त्यामुळे ती थांबलाय तिथं. मग आता आम्ही चालायचं 3-4 किलोमीटर आहे. हां बाया काय म्हणते त्या काय नाही थोडंसं आहे चालायचं असं म्हणते त्या. अगं बाया थोडं आहे जीव आगूच झाला इथं. थोडा आहे
तर चला बाय सगळ्यांना. तर म्हणलं चला आम्ही कामाला येतो ते रोड तरी दाखवावं, निदान कंपनी तर नाहीच नाही पण रोड तरी दाखवावं. गेटवर वॉचमॅन नसेल आणि गेटवर जमा करायचं सकाळनं आणि जेवायच्या वेळेस मग ती मोबाईल फक्त अर्धा तास सुट्टी आहे ना त्यामुळं मग ती मोबाईल घ्यायचं आणि तेवढंच बघायचं कोणाचा फोन येते तर कोणाचा नाही असं. आणि ज्यूस तर 15 मिनटं होत्यात की लगेच उठायचं आणि चहा पण आहे 3 वाजता. तर चला हेड आवडला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका भावा बहिणींनो. आपल्या अन्वीच्या चॅनलला नक्कीच सरप्राईज करा, काय म्हणतात कोणा सबस्क्राईब करा, लाईक अँड बटन दाबा, शेअर पण करा. तर चला बाय सगळ्यांना. आम्हाला जायचं आहे लांब चालू.